वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे ऋतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरो तुझी ही पदवारी धारा धुवो सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मागील भागात आपण पुसंवन व्रताचा विधी कसा करायचा आहे याची माहिती घेण्याचं निश्चित केलं होतं। तर आता हा दितीने कसा काय पुसंवन व्रत केलं, त्याचे काय काय नियम धर्म पाळून तिने केलं याबद्दल राजाने विचारलं। परीक्षित राजा विचारतोय, भगवन, आपण ज्या पुसंवन व्रताचं वर्णन केलं म्हणालात की ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, त्याचा विधी आता मला जाणून घ्यायची इच्छा आहे। त्याच्यावर शुकमुनी म्हणतायत, हे राजा, पुसंवन व्रत सर्व कामांना पूर्ण करणारं आहे। पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून या व्रताचा आरंभ करावा। प्रथम मरुद्गणांच्या जन्माची कथा ऐकावी, ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी आणि नंतर सकाळी दात घासून स्नान करावं, 2 शुभ्र वस्त्र धारण करावीत, अलंकार पण घालावेत। प्रातःकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी। आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धी स्वरूप आहात, मी आपणास वारंवार नमस्कार करतो असे म्हणून लक्ष्मीनारायणांना नमस्कार करावा। हे आराध्य देवते, आपण कृपा, विभूती, तेज, महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात, म्हणून आपणास भगवान म्हणतात। आपण सर्व शक्तिमान आहात। हे माते लक्ष्मी देवी, आपण भगवंतांची अर्धांगिनी आणि महामाया स्वरूपिणी आहात। भगवंतांचे सर्व गुण आपल्याच ठिकाणी निवास करतात, मी आपणा उभयंतास नमस्कार करतो। आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे। अशा प्रकारे लक्ष्मीनारायणांची स्तुती करून एकाग्र चित्ताने ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपतये सह महाविभूतिभिर्बली मुपहारिणीति अनेनाहर हरं मंत्रेण विष्णोर आवाहन अर्धपाद्योपस्पर्शन स्नानवास उपवीत विभूषण गंध पुष्प धूप दीपोपहार द्युपचारांश्च समाहित उपाहरेत। हविशेषं तुम जुहुयादनले 12 आहुतिः। अशा प्रकारे महानुभाव मी
समस्त महाविभूतींचे स्वामी भगवान पुरुषोत्तमांना आणि त्यांच्या महाविभूतींना नमस्कार करते आणि त्यांना अर्ध आवाहन, अर्ध्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादी अर्पण करीत आहे असे सर्व अर्पण करून पूजन करावे. जो नैवेद्य शेष राहील त्याने भगवान अधिपती भगवान पुरुषोत्तमांना उद्देशून एक आहुती द्यावी आणि त्या आहुती देताना ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपतये स्वाहेती असे म्हणून 12 आहुती द्याव्यात. या मंत्रांनी 12 आहुती द्याव्यात आणि नंतर भक्तिपूर्ण मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा आणि पुन्हा एकदा ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपतये स्वाहेती असा मंत्र म्हणून 10 वेळा जप करून नंतर त्या स्तोत्राचा पाठ करावा. अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून हे भगवान विष्णूंचं व्रत करावं. आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना द्याव्यात आणि पतीने सुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्व कामं करीत राहावं. पती पत्नींपैकी एकाने एखादे कर्म केले तरी त्याचे फळ दोघांनाही मिळते. म्हणून जर पुसंवन व्रत पत्नी करत पत्नी करण्यास अयोग्य असेल तर अत्यंत एकाग्रतेने पतीनेच हे अनुष्ठान करावं. हे भगवान विष्णूंचं व्रत घेतल्यानंतर मध्ये सोडता कामा नये. जो हे व्रत घेईल त्याने दररोज पुष्पमाळा, चंदन, नैवेद्य, अलंकार इत्यादींनी भक्तिपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांचं पूजन करावं आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. साध्वी स्त्रीने या विधीने 12 महिने म्हणजे संपूर्ण वर्षभर या व्रताचा आचरण करून कार्तिक अमावस्येला उद्यापन म्हणून उपवास आणि पूजन करावं. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून नेहमीप्रमाणे श्री विष्णूंचं पूजन करावं आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तूप मिश्रित दुधात शिजवलेल्या भाताच्या 12 आहुती अग्नीमध्ये द्याव्यात. पहिल्यांदा आचार्यांना भोजन द्यावं आणि नंतर मौन धारण करून कुटुंबियांसह स्वतः भोजन करावं. नंतर हवन करून शिल्लक राहिलेला चरू पत्नीला द्यावा. तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा असतो. जो मनुष्य भगवंतांच्या या पुसंवन व्रताचं विधीपूर्वक अनुष्ठान करेल त्याला या जन्मातच त्याने इच्छिलेली वस्तू मिळते. या व्रताचं पालन करून स्त्री सौभाग्य, संपत्ती, संतती, चिर सौभाग्य, यश आणि घर प्राप्त करून घेते. हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी, लक्ष्मी आणि श्री विष्णू संतुष्ट होतात आणि सर्व इच्छा त्या स्त्रीच्या पूर्ण करतात. हे परीक्षिता, शुकाचार्य म्हणतात आता राजाला, अरे परीक्षित राजा, मी तुला मरुद्गणांची आदरणीय आणि पुण्यप्रद अशी जन्मकथा पण ऐकवली आणि पुसंवन व्रताचं सुद्धा वर्णन केले की हे पुसंवन व्रत दितीने अतिशय कठीण असलेलं व्रत तिने ते पूर्ण केले. आता पुढे शुकाचार्य म्हणतात, महाराज, मला भगवंतांच्या महात्म्याविषयी, भगवंताविषयी भक्ती वाढत चाललेली आहे. परीक्षित राजा म्हणतोय, महाराज, मला आता भगवंतांच्या महिम्याची आणि भगवंताविषयीची भक्ती माझी वाढत चालली आहे.
आता इथे 6वा स्कंध आपला 6वा स्कंध तर पूर्ण झाला. आता आपल्याला 7व्या स्कंधाकडे जायचंय. थोडा वेळ आपण जप करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता या 7व्या स्कंधाच्या सुरुवातीलाच राजा परीक्षिताने एक महत्वाचा प्रश्न विचारलाय. शुकाचार्यांना म्हणतायत ते, आपण म्हणता की ईश्वर सगळीकडे आहे, तो सगळीकडे व्यापून आहे, तो सर्व व्यवहार समभावाने करतोय. जर सगळं असं आहे तर जगामध्ये विषमता का आपल्याला दृष्टीला पडते? उंदीर हे सुद्धा ईश्वराचे रूप आणि मांजर हा पण ईश्वराचे रूप आहे. मग मांजर उंदराला का मारून खातो? भगवंत जर सम आहे तर जगात विषमता का उत्पन्न करतात? जर तो ईश्वर आहे तर तो अशी विषमता का करतो? भगवंतांच्या दृष्टीने जर सर्व प्राणी समान आहेत तर त्यांनी इंद्रासाठी वृत्रासुराचा वध का केला? मला आता असं वाटतं की दैत्य पापी असतात म्हणून भगवंत त्यांचा संहार करतात. पण मुनीवर, वृत्रासुर तर भगवत भक्त होता, मग त्याला देवानी का बरं मारलं? आता शुकाचार्य सांगतायत, राजा, क्रियेत भलेही विषमता असेल पण भावात मात्र ती विषमता असू नये. समता अद्वैत भावातच असू शकते. आता हेच पहा, घरात आई, पत्नी, मुले सर्वजण असतात. घरातला कर्ता पुरुष या सगळ्यांवर सारखंच प्रेम करतो, पण तो सर्वांशी सारखा व्यवहार करू शकतो का? नाही. तो आईला वंदन करतो पण मुलांना नाही करत. प्रेम आत्म्याशी होत असतं, देहाशी नव्हे. भावनेच्या क्षेत्रात तर अद्वैत भाव असलाच पाहिजे. समदर्शी बनायचंय, समवर्ती नाही. समव्यवहारी होणे संभवनीय होत नाही. शंकराचार्यांनी आज्ञाच देऊन ठेवली आहे, भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहिचित. भागवताला आधुनिक साम्यवाद मान्य नाहीये, पण आध्यात्मिक जो साम्यवाद आहे तो मात्र मान्य आहे. राजा, तुला वाटतं की देवांचा पक्ष घेऊन भगवंतांनी असुरांचा नाश केला. अरे, पण तू नीट विचार कर. भगवंतांनी त्यांचा वध करून असुरांवर कृपा केली आहे, त्यांना मोक्ष मिळवून दिलाय, त्यांना भगवंताच्या धामामध्ये प्रवेश दिलाय. ही त्यांच्यावर कृपाच नव्हे का? आता मी तुला एक उदाहरण देतो. एक चोर चोरी करण्याच्या हेतूने घरून निघाला. रस्त्यात त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्यात त्याचा एक पाय पण मोडला. आणि ह्यामुळे काय झालं तर तो काही चोरी करू शकला नाही. आता बघ, ही भगवंताची कृपा समजायची का अवकृपा? अरे, ही भगवंताची कृपा समजली पाहिजे. पाय तुटला पण त्यामुळे तो पाप तर करू शकला नाही. म्हणून राजा, जसे तुम्ही असाल तसे तुम्हाला देवाचे रूप दिसेल. ईश्वराचे निश्चित असे एक रूप नाही. जो ज्या भावाने देवाला पाहतो, देव तसा त्याच्यासाठी होतो. हा ईश्वर निराकार रूपाने सर्वत्र व्यापक असा आहे. कोणत्याही ठिकाणी ज्याचा अभाव नसतो त्याला सर्वव्यापी म्हणतात. तो ईश्वर निष्क्रिय आहे आणि मायेच्या मुळेच ब्रह्मामध्ये क्रियेचा भास होतो. वास्तविक भगवान काहीच करत नाहीत, म्हणून त्यांच्यात विषमता नाही. ज्या क्रियेचा अभिमान नसतो ती लीला आहे. ईश्वर स्वतःच्या इच्छेने लीला करतात. मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला म्हणतात. ईश्वर कधी स्वतःकडे मोठेपणा घेत नाही आणि म्हणून त्यांनी जी कर्म केली आहेत त्याला लीला असं म्हणतात. दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला होय.
श्रीकृष्णाचं संपूर्ण कार्य हे लीला आहे. ही श्रीकृष्णाच्या लीला आहेत त्या. ईश्वराला सुखाची इच्छा नाही. कन्हैया सुद्धा चोरी करतो, पण दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी. जीव जे काही करतो ते मात्र सर्व कर्मच होय. कारण त्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागे त्याची अभिलाषा असते, कर्तृत्वाचा अभिमान असतो. ईश्वर निराकार आणि निर्विकल्प आहे. राजा, तू जो मला आता प्रश्न विचारला तोच प्रश्न तुझ्या आजोबांनी नारदांना सुद्धा विचारला होता. राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्याचं ठरलं, पण हे शिशुपाला मान्य झालं नाही. म्हणून तो भगवान श्रीकृष्णांची निंदा करू लागला. श्रीकृष्णाने बराच वेळपर्यंत निंदा सहन केली आणि शेवटी सुदर्शन चक्राने शिशुपालाचं डोकं उडवलं. त्याच्या शरीरातून निघालेलं आत्मतेज भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झालं आणि शिशुपालाला मुक्ती मिळाली. आता हा सगळा प्रसंग पाहून युधिष्ठिराला मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी नारदांना विचारलं, शिशुपाल हा तर श्रीकृष्णाचा शत्रू आहे, आणि मग भगवंताशी शत्रुत्व असूनही भगवंतांनी शिशुपालाला सद्गती कशी दिली? त्याने तर भगवंतांना शिवीगाळ केली होती. मग त्याला नरकवास का झाला नाही? त्याला सायुज्य मुक्ती कशी काय मिळाली? भगवंतांचा द्वेष करणारे शिशुपाल आणि दंतवक्त्र नरकवासी व्हायला पाहिजे होते, उलट ते तर मुक्त झाले. असं कसं काय झालं? त्यावर नारद म्हणाले, राजा ऐक, कोणत्याही मिशाने परमात्म्याशी तन्मय होण्याची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात, जीव कोणत्याही भावाने माझ्याशी तन्मय झाला तर मी त्याला आपल्या स्वरूपाचे दान देतो. कोणत्याही भावनेतून मन परमेश्वराशी एकरूप होऊन साधकांनी भगवत प्राप्ती करून घेतली तर काम, द्वेष, भय या स्नेहात्मक भावाद्वारे भगवंताशी नातं जोडून कित्येक व्यक्तींनी अशी सद्गती प्राप्त करून घेतली आहे. गोपींनी कामभावनेने, कंसाने भयाने, शिशुपाल इत्यादींनी द्वेष भावनेने, यादवांनी कौटुंबिक संबंधाने आणि आपण सर्वांनी स्नेह संबंधाने, भक्तिभावाने भगवंतांशी नातं जोडलंय. भगवंताच्या 7व्या स्कंधामध्ये 1ल्या अध्यायात 30वा श्लोक आहे हा. गोप्य कामात भयात कंसो, द्वेषात चेद्या दयो नृपाः, संबंधात वृष्णया, स्नेहात यूयम भक्त्या वयं विभो. गोपींनी कामभावनेने, भयाने, कंसाने, शिशुपालादी राजांनी, चेद्दी देशाचे राजे शिशुपाल या सगळ्यांनी द्वेष करून आणि संबंधी कौटुंबिक संबंध असलेले वृष्णया, संबंधात वृष्णया, स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो, बाकीचे जे स्नेही होते त्यांनी स्नेहाने भगवंताशी नातं जोडलं होतं आणि म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. नारद पुढे म्हणतायत, दिती ही जी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपूंची आई आहे ती भेदबुद्धी आहे आणि या भेदबुद्धीमधूनच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू रूपी ममता आणि अहंकार उत्पन्न झाले आहेत. हिरण्याक्ष हे ममता आणि अहंकाराचे प्रतीक आहेत. मी आणि माझे ही भेदबुद्धीची संतती त्यांना झाली. आपण जर मी पण प्रभूला अर्पण केले तर प्रभू आपल्यावर कृपा करतील. मला कोणताच अहंकार नाही असं मानणं हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. हिरण्यकश्यपू हे या अहंकाराचंच रूप आहे. हा अहंकार, अभिमान सगळ्यांनाच त्रस्त करतो, रडवतो. ममता तर लवकर मरू शकते, पण अहंकार मात्र काही केल्या नष्ट होत नाही. अहंकाराला मारणं फार कठीण. तो रात्रीही मरत नाही आणि दिवसाही मरत नाही. तो घरातही असतो आणि घराबाहेरही असतो.
हा अहंकार शस्त्रानेही मरत नाही आणि अस्त्रानेही मरत नाही, त्याला मध्यभागीच मारावे लागते. माणूस जर अहंकार नष्ट करील तर तो देवाच्या पासून दूर राहणार नाही. हा अहंकार रूपी हिरण्यकश्यपूचा वध म्हणून घराच्या दारामध्ये केलाय. त्याचं वर्णन आपल्याला पुढे बघायलाच मिळेल. माणसाला दुःख देणारा हा अहंकारच असतो. प्रत्येक इंद्रियाचा संयोग जोपर्यंत भगवंतांशी होत नाही तोपर्यंत माणसामध्ये अहंकार असतोच. ज्ञान हे सुलभ आहे, पण जोपर्यंत अहंता आणि ममत्व नष्ट होत नाहीत तोपर्यंत ज्ञान शोभा देत नाही. हिरण्यकश्यपू महाज्ञानी होता, पण त्याचं ज्ञान अहंता आणि ममत्वाने भरलेलं होतं. जो दुसऱ्याला उपदेश करतो व स्वतः जीवनात तो उतरवत नाही तोच खरा असुर आहे. एकदा काय झालं, एका गृहस्थाचा मुलगा मरण पावला. तिथे एक साधू बसला होता. तो साधू त्याला उपदेश करायला लागला. अरे, हा संसार मिथ्या आहे. तू या मुलामध्ये मन गुंतवू नकोस, रडू नको. आता आपलं दुःख आवर आणि रोजच्या नित्यकर्माला सुरुवात कर. या मिथ्या संसारामध्ये मन रमू नकोस. भगवंताकडे मन लाव, तादात्म्य लाव कर वृत्ती. काही दिवस गेले आणि एक दिवस या साधूचीच एक म्हैस मरण पावली. आता हा साधू पण रडायला लागला. त्याच वेळी तो गृहस्थ तिथे आला आणि त्यांनी पाहिलं की अरे, जो माझी समजूत काढत होता माझा मुलगा मरण पावल्यावर, तो साधू स्वतः रडतोय. मग तो गृहस्थ त्या साधूजवळ आला आणि म्हणायला लागला, अहो साधू महाराज, मी तर मुलगा गेला म्हणून रडत होतो आणि आपण म्हैस गेली म्हणून रडताय. त्यावर तो साधू म्हणाला, बाबा, जो मुलगा गेला तो तुझा होता, पण ही म्हैस आहे ती माझी आहे आणि म्हणून मी रडतोय. म्हणजे हा साधू कितीही ज्ञानी झाला तरी त्याची ममता आणि अहंकार जोपर्यंत त्याला चिकटलेले आहेत तोपर्यंत त्याला ज्ञानी असं म्हणता येणार नाही. जोपर्यंत अहंकार आणि ममत्व अस्तित्वात आहेत तोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही. भलेही तो साधू म्हणवला, पण तो दुसऱ्याला ज्ञान देतोय, पण स्वतः मात्र आचरणात काहीच आणू शकला नाही. वैराग्य व भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही. आता प्रल्हादाची कथा आपल्याला बघायची आहे. ईश्वर जेव्हा सत्वगुणांची वाढ करतात तेव्हा सत्वगुणी देवतांचं सामर्थ्य वाढते आणि तेव्हाच ते परम यशस्वी देवप्रिय परमात्मा देवांचे शत्रू असणाऱ्या रज तमगुणी दैत्यांचा संहार करतात. परमेश्वर जीवासाठी शरीरे निर्माण करू इच्छितो. आपल्या मायेने रजोगुण वेगळा करून त्यांचे आधिक्य निर्माण करतो. जेव्हा जीवरूपातील विचित्र योनींमध्ये रममाण होऊ इच्छितो तेव्हा सत्वगुणांची वाढ करतो आणि जेव्हा तो या शरीराचा संहार करू इच्छितो तेव्हा तमोगुणाला वाढण्याची तो प्रेरणा देतो. भगवंतांच्या पार्षदांना सुद्धा पदभ्रष्ट करणारा शाप कोणी दिला होता असं युधिष्ठिराने विचारलं. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, वैकुंठात राहणारे लोक प्राकृत शरीर, इंद्रिय आणि प्राणांविरहित असतात. त्यांचा प्राकृत शरीराशी संबंध कसा आला ते तुला सांगतो. नारद सांगतायत आता कथा. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सनक, सनातन, सनंदन असे 3 हे ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत वैकुंठात जाऊन पोहोचले. वास्तविक हे सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत ते, परंतु ते 5-6 वर्षाच्या बालकांसारखे दिसतात.
आणि ते कोणतंही वस्त्र अंगावर नेसत नाहीत. आणि त्यांना सामान्य मुले समजून जय विजय हे भगवंताच्या वैकुंठातले द्वारपाल होते. त्या द्वारपालाने त्यांना अडवलं, त्यांना आत जाऊ दिलं नाही. या तिन्ही ऋषींना अतिशय राग आला आणि त्यांनी द्वारपालांना शाप दिला की मूर्खांनो, भगवान विष्णूंच्या रज तमो गुणरहित चरणांजवळ निवास करण्यास तुम्ही अजिबात पात्र नाही. तुम्ही ताबडतोब येथून अत्यंत पापमय अशा असुर योनीत जा. आता त्यांनी शाप दिला. ब्रह्मदेवांचेच पुत्र ते, त्यांचा शाप कधीच खोटा होणार नाही. शाप देताच ते वैकुंठातून खाली 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 यायला लागले. त्यावेळेला सनक सनानंदांनी आपला राग आवरला आणि मग पुन्हा त्यांनी शाप दिला. ठीक आहे, हा शाप तुम्ही 3 जन्म भोगाल आणि तुम्ही परत या वैकुंठामध्ये परत याल. तेव्हा तेच दोघे जण पुढे दितीचे पुत्र झाले. त्यातल्या थोरल्याचं नाव होतं हिरण्यकश्यपू आणि धाकट्याचं नाव होतं हिरण्याक्ष. दैत्य दानवांच्या समाजात हे सर्वश्रेष्ठ होते. भगवानांनी पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षला ठार मारले. आणि नंतर पुढे हेच दोघे विश्रवा मुनी व केशिनी यांचे रावण व कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले. त्यांनी पण त्रैलोक्याला खूप पीडा दिली. त्यावेळी भगवंतांनी त्यांना शापातून सोडवण्यासाठी रामरूपाने अवतार घेऊन कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला. युधिष्ठिर राजाला ते सांगतायत, नारद, युधिष्ठिरा, मार्कंडेय मुनींच्या तोंडून तू भगवान श्रीरामांचं चरित्र ऐकशीलच. तेच दोघे या जन्मात तुझ्या मावशीचे क्षत्रिय पुत्र झालेले आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पापे नष्ट होऊन ते शिशुपाल आणि दंतवक्त्र पुढे मुक्त झाले आणि पुन्हा जय विजय म्हणून पार्षद म्हणून ते वैकुंठात परत आलेले आहेत. त्यावेळेला पुढे युधिष्ठिर विचारतोय की भगवान हिरण्यकश्यपूने आपल्या महात्मा असलेल्या पुत्र प्रल्हादाचा इतका द्वेष का केला? शिवाय प्रल्हाद तर भगवन्मय कसा काय झाला? तो तर असुरांच्या पोटी जन्माला आला होता. मग तो कसा काय भगवत भक्त झाला? त्याची कथा मला सांगा. आता पुढे ही कथा सुरू झाली. वराह अवतार धारण करून भगवंतांनी हिरण्याक्षचा वध केला आणि या वधाची वार्ता ऐकताच हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला. तो क्रोधित झाला आणि तो म्हणाला की माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूचा मी युद्ध करून त्याला ठार मारीन, त्याचा वध करीन. त्याने असा विचार केला, पण म्हणाला आत्ता लगेचच विष्णूशी युद्ध करणं मला काही शक्य नाही. त्याच्यासाठी मला वरदान प्राप्त करून घ्यावे लागेल. मला अमर व्हावं लागेल आणि अमर होण्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल, असा त्यांनी मनाशी निश्चय केला. आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी निघाला. त्याच्या पत्नीचं नाव होतं कयाधू. तिच्याकडे गेला. त्याने सांगितलं की मला आता विष्णूशी युद्ध करायचंय आणि त्याच्यासाठी मला विष्णूकडूनच वरदान प्राप्त करून घ्यायचंय. अमरत्वाचं वरदान प्राप्त करूनच मी आता घरी येईन. मी आता तपश्चर्येला चाललेलो आहे. त्यावर कयाधू म्हणाली, तुम्ही परत कधी येणार? पण त्यावर त्यांनी उत्तर दिलं की काही निश्चित नाही सांगता येत. अनेक सिद्धी प्राप्त करूनच मी आता घरी येईन. असं म्हणून हिरण्यकश्यपू मंदराचल पर्वतावर जायला निघाला. आता ही पुढची जी मी कथा सांगणार आहे, ही कथा ही भागवतात सांगितलेली नाहीये, पण श्री व्यासांनी विष्णू पुराणामध्ये ही कथा सांगितली आहे. तर ही कथा मी तुम्हाला आता सांगते. हा निघाला तपश्चर्या करण्यासाठी.
हिरण्यकश्यपूच्या तपस्येचा वृत्तांत देवांनी बृहस्पतीला सांगितला येऊन, आणि बृहस्पतींना विनंती केली की आता आपणच हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येमध्ये बाधा उत्पन्न करा. बृहस्पती म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी एका पोपटाचं रूप घेतलं आणि ते पण मंदराचल पर्वतावर आले. जिथे हिरण्यकश्यपू तप करीत होता त्या जवळच्या एका वृक्षावर बसून त्यांनी नारायण 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 जप करायला सुरुवात केली. आणि हिरण्यकश्यपू मंत्र जपाला आरंभ करू लागताच पोपट पण नारायण नारायण नामाचा उच्चार करत होता. आता हिरण्यकश्यपूला असं वाटलं की विष्णूला मारण्यासाठी तर मी तपश्चर्या करतोय आणि हा पोपट माझ्याप्रमाणेच नामसंकीर्तन करतोय. इकडे कुठून आला हा आणि जराही बाजूला हटत नाही. मला वाटतं आजचा दिवस काही तपश्चर्या करण्यासाठी योग्य होत नाहीये असा विचार केला आणि तो संध्याकाळपर्यंत घरी परत आला. इकडे कयाधूला मोठं आश्चर्य वाटलं की माझा पती आजच कसा काय घरी परत आला. तपश्चर्या एवढ्यात पूर्ण झाली, एवढ्यात सिद्धी प्राप्त झाल्या. पण तिने काही लगेच आल्याला विचारलं नाही, कारण हा हिरण्यकश्यपू अर्थातच मोठा क्रोधी संतापी होता, अक्रस्ताळी स्वभावाचा होता. त्याला असं विचारणं म्हणजे आणखीन त्याच्या संतापाला पुष्टी देण्यासारखं होतं. पण तिने एक युक्ती केली. त्या दिवशी तिने आचार्याला सांगितलं की आज तुम्ही काही स्वयंपाक करू नका, आज सगळा स्वयंपाक मीच करीन. पूर्वीच्या बायकांना हे सगळं माहिती होतं. नवऱ्याच्या मनातल्या गुप्त गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर त्याची सुरुवात पोटातून होते. चांगलं चांगलं रुचकर जेवण मिळालं की नवरेबुवा खूप खुश होतात. त्याप्रमाणे कयाधूनी ती युक्ती वापरली आणि तिने त्याच्या आवडीचे पदार्थ तयार केले. आणि आता ती त्याचं पान वाढून स्वतः वाढायला उभी राहिली. हिरण्यकश्यपू फार अहंकारी होता, पण त्याची पत्नी मात्र त्याची मनापासून सेवा करीत असे. आता तिने त्याची स्तुती करायची ठरवली. साखरेपेक्षा सगळ्यात जास्त गोड वस्तू कोणती, तर ती प्रशंसा. आता आपण याची स्तुती करायची आणि ह्याच्या मनात काय झालं आणि हा का परत आला हे काढून घ्यायचं असं कयाधूनी ठरवलं. गरम गरम बुंदी, हलवा असे गोड गोड पदार्थ तिने खायला केले होते आणि म्हणून तिने ते पानात वाढले. त्याचा खमंग वास, त्याचा तो वास त्याच्या नाकात दरवळला आणि हिरण्यकश्यपू खूप मोठा प्रसन्न झाला, आनंदित झाला आणि अगदी आनंदाने जेवायला बसला. मग जेवता जेवता तो म्हणाला, तसा तर माझा संकल्प पूर्ण केल्याखेरीज मी आज येणारच नव्हतो, पण एक अनिष्ट गोष्ट घडली आणि मला अपशकुन होतोय असं वाटलं आणि म्हणून मी परत आलो. कयाधूनी विचारलं, काय हो, कोणता अपशकुन झाला? कोण आलं मध्येच तुमची तपश्चर्या भंग करायला? नेमकं काय झालं मला सांगा बरं. मग तेव्हा हिरण्यकश्यपू सांगायला लागला, अगं ज्या वृक्षाखाली मी तपश्चर्या करायला उभं राहिलो त्याच वृक्षावर एक पोपट आला आणि तो पण माझ्या मागोमाग नारायण नारायण म्हणायला लागला. आता कयाधूला मोठा आनंद झाला की काहीही असो, पण आज नारायण नामाचा उच्चार तर केला. तिचा पती फार नास्तिक होता, म्हणून मग तिने ठरवलं की आता ह्याच्याकडून 108 वेळा हे नाव म्हणून घ्यायचं. आता तिने मनाशी निश्चय केला आणि मग तिने एक एक संधी शोधली. मग तिने प्रत्येक वेळेला काय तुम्ही म्हणत होता, मला काही ऐकायला आलं नाही असं म्हणून पुन्हा एकदा भगवंताच्या नामाचा उच्चार त्याच्याकडून करून घेतला. आता जेवणं झाली. जेवणं झाल्यानंतर दोघं झोपायला गेली. झोपायच्या वेळेला ती पतीचे पाय दाबत होती, सेवा करत होती. त्यावेळेला तिने सरळ सांगितलं, जेवणाच्या वेळी तुम्ही काय काय सांगितलं, माझं जरा जेवण वाढण्याकडे लक्ष होतं, मी विसरले हो. मला पुन्हा एकदा सांगा, वनात काय काय घडलं ते. पुन्हा हिरण्यकश्यपूने सांगितलं, एक पोपट आला, नारायण नारायण नावाचा घोष करत होता. मग पुन्हा कयाधूने विचारलं, काय म्हणाला पोपट? मग हिरण्यकश्यपू पुन्हा म्हणाला, अगं तो नारायण नारायण म्हणत होता. आता कयाधूने आश्चर्याने पुन्हा पुन्हा
एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकाराने विचारलं. असं कसं होऊ शकतं? खरंच तो पोपट बोलत होता? आणि तो काय म्हणाला? मग पुन्हा हिरण्यकशिपू म्हणाला, अगं मी तेच तर सांगतोय, तो नारायण नारायण म्हणत होता. आता इकडे हिरण्यकशिपू अतिशय कामातूर झालेला होता. पत्नी ज्या ज्या वेळेला विचारेल त्या त्या वेळेला तो आनंदाने ते नारायण नारायण म्हणत होता. आणि कयाधूने आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या पतीच्या मुखातून 108 वेळा नारायण नावाचा उच्चार करून घेतला. पत्नी जर सुपात्र असेल तर ती आपल्या पतीला भगवत भजनात लीन करू शकते. आता माता आणि पिता हिरण्यकश्यपू आणि कयाधू भगवंतांचा नामोच्चार करीत असतानाच कयाधूच्या गर्भामध्ये प्रल्हादाची स्थापना झाली. म्हणून वडील राक्षस असूनही मुलगा प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. कयाधू गर्भवती झाली आणि इकडे हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. त्याने अन्न पाणी पण सोडलं. या कलियुगात प्राण अन्नमय आणि जलमय आहे, परंतु त्या सत्ययुगामध्ये प्राण अस्थिमय होता आणि म्हणून अन्न पाण्याविना तपश्चर्या त्या युगामध्ये शक्य होती. गीतेच्या भाषेत सांगायचं तर त्याचे तप तामस तप होते. तामस तप म्हणून जे फळ मिळायला पाहिजे होतं ते काही त्याला मिळालं नाही. अनेक दिवस तपश्चर्या केल्यानंतर हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिथे ब्रह्मदेव प्रगट झालेत. आणि ब्रह्मदेवानी त्याला विचारलंय, राजा उठ, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, काय तुझी इच्छा आहे? तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतोय, मला अजरामर करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अरे मरण तर सर्वांनाच येणार, जन्माला आलेल्या सगळ्यांना मरावं लागतंच. मरण सोडून तू काहीही माग. त्यावेळेला हिरण्यकशिपू म्हणाला, मला असा वर द्या की मी दिवसाही मला मरण येऊ नये आणि रात्री मरण येऊ नये. जड वस्तूनी येऊ नये किंवा चेतन वस्तूनी पण मला मरण येऊ नये. मला कुठल्याही शस्त्राने मरण येऊ नये किंवा अस्त्राने मला मरण येऊ नये. त्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणाले, हे दैत्य शिरोमणी, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालोय आणि तू जे काही मागशील ते मी तुला आता देणार आहे. तू केलेली तपश्चर्या आणि माझं दर्शन निष्फळ होणार नाही. त्यावर हिरण्यकश्यपू म्हणाला, प्रभो, वर देणाऱ्यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण मला असा इष्टवर द्याल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या व त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये असा मला वर द्या. दिवसा रात्री जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्राने अस्त्राने मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणीही नसावा आणि मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. इंद्रादी सर्व लोकपालांमध्ये जसा आपला महिमा आहे तसाच माझाही असावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर्य प्राप्त होते तेच मलाही मिळावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, तू मला जो वर मागतोयस तो सगळ्या जीवांना अत्यंत दुर्लभ आहे, पण तरी सुद्धा मी तुला तो वर देत आहे. अशा प्रकारे वर देऊन त्या वर दिल्यानंतर हिरण्यकश्यपूचा देह हा कांतिमान झाला. सुवर्णाप्रमाणे त्याची कांती तेजस्वी झाली आणि ब्रह्मदेव तेथून अंतर्धान पावले. आणि आता हिरण्यकशिपूच्या मनामध्ये दैत्य भावाच्या हत्येची आठवण झाली आणि पुन्हा त्याच्या मनात भगवंताविषयी द्वेष भाव निर्माण झाला आणि त्या क्रोधाने तो संतप्त झाला. संतप्त झालेल्या त्या महादैत्याने सर्व दिशा, तिन्ही लोक, देव, असुर, राजे, गंधर्व, गरुड, सर्प, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषी, पितरांचे अधिपती, मनु, यक्ष, राक्षस
प्रेत, भूतपती सर्व प्राण्यांच्या राजांना जिंकून घेतलं, आपल्याला वश करून घेतलं. आणि एवढंच नव्हे तर त्या विश्वविजयी दैत्याने लोकपालांची शक्ती आणि ठिकाणं सुद्धा हिसकावून घेतली. आणि इंद्राच्या महालामध्ये आता अतिशय बलवान आणि अभिमानी हिरण्यकशिपू सर्व लोकांना जिंकून सर्वांचा एक छत्री सम्राट झाला. आणि आता तिथे तो इंद्राच्या आसनावर आसनस्थ झाला. अतिशय कठोरपणे तो देव आणि दानवांवर राज्य करू लागला. आता देव आणि दानव सुद्धा त्याला भिवून त्याला वंदन करायला लागलेले आहेत. आता यापुढची जी कथा आहे प्रल्हादाच्या जन्माची, ती आता आपण पुढील भागात बघू. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.